श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती प्रारंभ. प्रार्थना. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र स्वास्यवदनं कंठाटोपी च मालादंडकमण्डलधर खड्डांगरक्षकत्रैगुण्यरैत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगणना परत्परा कैवल्य सदा ब्रह्मानंद दिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकबाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामनिवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपई. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ आणि विषय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आदिंद्यागर कोठे नसे पाहता. असुणी या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचा तर्कतांचरे शास्त्रांते नावरे विष्णू शंकर एकसरे गुंठित झाले सर्वही. मी केवळ पवती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखणीची तिला ख्याती वर्णिता. दृढ ठेविता चरणी माता रक्षावे मजसे समर्था. कृपा कटाक्ष दीनानाथा जासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा. कृपा समुद्रिया म्हणे आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन सोन इहलोकी सौख्य देवण परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाव या पल्ले तीर त्वण नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना नवाद तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान ती मिळणे स्वज्ञान हृदय प्रकटोपई. शांतीमणी सदा वसवरथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे निरसो तुझ्या भजने चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो पंथ. व्यवहारी वर्तन भ्रांती चित्ता अंगिने असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असुणी या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ देणे सुगमच लागे. करता आणि करविता तुझे का स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंगलाचरण. देवी दुर्गा मंगला विश्वमूर्ते सर्वाठाई बुद्धी तू प्राणस्फुरते. शांताकारा चंडिका माय काली मी सद्भावी वंदितो पाठकाळी. सद्ग्रंथांचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो वाकळावा. संकष्टांचा दूर हो अस्तमान स्वातंत्र्याचा दीप्त हो सूर्यपूर्ण. काही सेवा दीन जीवा घडू दे संतापाई देह माझा पडू दे. धर्माची आरक्षणी चित्त लागो सत्कर्मांचा जीवनी दीप जागो. शौर्य धैर्य वीर तेजस द्यावे पाठा मागे पाठ होता स्वभावे. पाठी सोडी पोटी घे पाठसाला नम्रत्वे मी याचितो मंगलाला. सहस्त्र कोटी शतलक्ष पाठ कितीही होत न पाही चित्त. प्रसन्न चित्ते वर देई माते निष्कर्म सिद्धी फळ जीवनाते. येथे श्री अच्युत विरचिता मंगलचरणे. दिव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषः अनुष्टुप छंदः चामुंडा देवता अंगण्या सोक्त मातरो बीजम दिग्बंध देवतास्तत्वं. श्री जगदंब प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपै विनियोगः. ओम नमश्चंडिकायै. मार्कंडेय उवाच. अतिगुह्य जे संसारी मानवा सर्वरक्षक गीतामहा ते सांगावे अद्यापि न दिले कुणा. ब्रह्म उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक. देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी. तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे. पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे. सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा. नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नीत जळता कोणी शत्रूने निखिळ तारणे. विषम संकटा माझे भयार्ता शरणागता. न त्यांचे होत असे केव्हा अशुभरण संकटी. विपत्ती नारीसे डोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेय समृद्धी तो. देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासना. ऐंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना. लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया. श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना. ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता. माता समस्त ऐशा या सर्व योग समन्वित.
भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हला निमू सलायुधे खेटक तोमर आणि परशु पाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिने पाहता भय शत्रुसी देवी गे मज रक्षतु पूर्वेसी ऐंद्री रक्षाया अग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खंगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐसे चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुणी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्षतु मस्तका मालाधारी ललाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंखिणी चक्षुमध्याशी काणाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तरोष्ठाशी चर्चिका अधरा अमृतकला जिव्हेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बह्यकंठा नलिका नलकुबरी स्कंधाशी खंगिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावे कामपूर्णा ती पोटरीची महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठासी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दंष्ट्रकला कराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्तमज्जा मांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पिताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्वसंधिशी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासे समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राण कल्याण शोभना रसरूप गंध षद्व स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुण रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी स्तुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीनासे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर्य अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामीण पराजय त्रैलोक्या माजितो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणे दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाशी अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशती अभिचारक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूजर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चराघोरा डाकिन्या ज्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय ज्याच्या पाहता पळते तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवान तो यशवाडी तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याचे पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्तास्ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगे सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम
ओम अस्य श्री अर्गला स्तोत्रमन्त्रस्य विष्णुऋषिः अनुष्टुप्छन्दः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्ब प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच ओम जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। जयं त्वं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोऽस्तुते। मधुकैटभहन्ति विधातृ वरदे नमः। रूपजये अशदेहि नाशिवि षड्विकारहे महिषासुरहन्ति ते भक्तासि सुखदे नमो। रूपजये अशदेहि नाशवि षड्विकारहे रक्तबीज वधे देवी चण्डमुण्डविनाशिनी रूपजय यशदेहि नाशिवि षड्विकारहे शुम्भनिशुम्भ धूम्राक्षमर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेहि नाशिवि षड्विकारहे पद्मपादवन्दिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेहि नाशिवि षड्विकारहे अचिन्त्य रूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपजय यशदेहि नाशिवि षड्विकारहे निष्पापकारिणी चण्डीवन्दिता भक्तिनेतुला रूपजय यशदेहि नाशिवि षड्विकारहे भक्तिने स्तोत्र जय गाती चण्डी के व्याधिनाशिनी रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे चण्डिके जय तुला नित्य पूजति भक्तिने जन रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे द्यावि सौभाग्य आरोग्य द्यावि मज महासुख रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे द्वेषे नाशोत जय माझे मज लाभो महाबल रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे देव दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे विद्यावन्त यशस्वतं लक्ष्मीवन्तं असोजन रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे प्रचंड दैत्यदर्पघ्ने चण्डिके शरणागता रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे चतुर्भुजे चतुर्मुख संतुस्ते परमेश्वरी रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे विष्णुकरी नित्यस्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे इंद्राणीपति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गवदानव रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे श्री अंबिके भक्ताचे देशी आनंद थोरतू रूपजय यशदे नाशिवि षड्विकारहे मना सारिखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभाविती कुलवाण सहचरी हे स्तोत्र आधी वाचोणे माता सप्तशती पुढे जपसंख्या फललाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। अथ कीलकस्तोत्रम् ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य श्रीवरुषिः अनुष्टुप्छन्दः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्ब प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच ओम विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमो सौमाध्यधारिणे अभिकीलकासविः महास्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ति साधका उच्चाटनादि सिद्धिसी दुर्लभ वस्तु लाभण्या सप्तशती स्तोत्रायसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र अणौषध तंत्र नको साधन आणखी जपाविन फळायती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राणि थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्रायसे एकची जपतापुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणे सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीसी सर्व वाहुणे प्रसाद सेवणे तिचा कीलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे कीलक साधुणे वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भयना कोठे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया कीलक निष्कीलन हे पाठवणे पाठावरा दोषणा राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्याती स्त्रियांमध्ये हातो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य दिज्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भूलती जन श्री देव्या कीलक स्तोत्रम कुलदेवता चरणार्पणमस्तु। रात्री सुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मा स्तोत्र करीतिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य रूप तुझे सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाचे तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवारूप कल्पांती
सृष्टिरूप जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खंगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भूषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्वशक्तीस्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणे असे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्राही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसते करावे मोहित यासी दुर्दश मधुकैठवा जगदेश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजव बुद्धी विष्णूसे मारावे दैत्य दोण हे रात्री सुक्त श्री कुलदैवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गाय नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषि श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ति रक्तदंतिका बीज अग्निस्थव ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यानम खंगा चक्रगदाणी चाप परिघा शूला भुषुंडी शिरा शंखाधारणजी करी त्रिणयना सर्वांगभूषाधरा नीलासारही कांतिपद दशका सेवे महाकालिका नाशाय मधुकैटभास्तवी विधि निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकाय ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यतने सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंत राधिप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारोषीची माझी चैत्रवंश भूपती सुरथनाम महाराज समस्त क्षितिमंडला पुत्रास म्हणतो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्याने धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रणसाडून तो आला सांभाळी पुरा फुले जिंकिले तेही वैर्यांनी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकिती शिकारीच्या मिशे राजा होणी अश्वसारतो दुर्दैव लपू आहे जातसे घोर काणनी आश्रम मेधामुनीचा हिस्र काही विसावले शोभणीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काणने विसरे नित्यश्रेष्ठ सत्संग शांतीसी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करे माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताजांची आजवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जगद्वृंदाशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्यत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरथ चिंता वाहुणी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठुणी आला शोकचिंता दुधा दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हतगत हृदयगत त्याशी बोलला वैश्यवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच स्त्री पुत्र धन जे वनवासाचे कारण प्रिय अवलोभिनारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नोवरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्राधनेशू छळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरे जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो नकळे ममता कळशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदयी आत्पा न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी राजवाच
भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया, मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज. सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची आस्थव, नसते सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे येथे, स्वजन त्यक्त राहुणी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे, ममता दोषयुक्ता जी कळून झोंबली आम्हा. सज्ञान असून आम्ही नकळे घेलो कसे, विवेकहीन की आम्ही मूळ झालो आता पुरे. ऋषिर्वाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे, भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे. भिन्न भिन्न विषयांची चवी अशी जणांतरी, दिवा रात्री कुणी भोगे विवेक नर त्यामध्ये. सुद्धा त्यापूर्वक भोगे विषया लागी मानव, पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नरनारी परिसौख्य भोगती पशुपक्षी ही, स्वयक्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे. पिलांशी ओदन देती कळुनी मोह असा, नरनारी परी सौख्य भोगती पशुपक्षी ही, स्वयक्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे. पिलांशी ओदन देती कळुनी मोह हा असा, आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते. मानव इच्छित पुत्रा पक्षी हे इच्छिती, नाशमान कळी सारे तई माया प्रभाव हा. मोहन सर्व लोकांशी ज्ञाती तेही न मोकळे, चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे. योगनिद्रा महामाया तिची बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पावलीची तिची. भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे, जन्ममृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने. सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया परा विद्या अतर्की ही. जगदेश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बलद्याम देत्यातही परमेश्वरी. राजवाच स्वामी कोण महामाही देवी कळवा आम्हा, जगती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे. प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर, तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक, देव कार्यसिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे. अरूपा धरुणे रूपा उत्पन्न लोकी होत असे, कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी. कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले, ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा माणी महाभय. विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे, आदिश्वरीची विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळवणी सारा घडी मोडी क्षणामध्ये, तेजा स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी तुझे, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे. जाग आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी, ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका, सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्रानुच्चार्य तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाचे तुझ उद्भव सृष्टीचा, पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये, संहारूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोह स्वरूपा ही महादेवी महासुरी. प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी, कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू बुद्धिबोध लक्षण. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खंगदारिणी, शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा. चाप शरधरे देवी भूषोंडी परिघायुधा, सौम्य सौमतारा माझी तू सौम्य अतिसुंदर. परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी, सत्या सत्यात जी शक्ती ती तुझ सर्वरूपिणी. सर्वशक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके, सृष्टीपालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मद विष्णूची माय तू, शंकर प्रलाधीश तुझा आधार त्याशिवा. सर्व आधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही, तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती. करावे मोहित याशी दुर्धर्षम मधुकैटभा, जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवायशी, नेत्रनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली, एक कारण जलामध्ये शेषाच्या शयनातुनी. योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी. दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर, क्रोधारक्त नेत्राणी ब्रह्म्याशी खाऊची ती. क्रोधारक्त नेत्राणी ब्रह्म्याशी खाऊ इच्छिती. उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला, 5,000 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती. उन्मत्त झाले योद्धे महामाय विमोहित, दैत्यमंती विष्णूसी वर माग अपसित. श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजणी, द्यावा वरे तुका हा दुसरा न लगे मज. ऋषिर्वाच धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती, म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलनाती जिथे. ऋषिर्वाच तथास्तो म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर, जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी. ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी, ऐक्य महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला.
ऐं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृतभावतटिकायां श्री मार्कंडेय पुराण सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. एकत्र तेज देवांचे उद्भव, त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोगः. ओम मध्यमचरित्रस्य विष्णु ऋषिः श्री महालक्ष्मी देवता उष्णिकछन्दः शाकंभरी शक्तिः दुर्गाबीजं वायुस्तत्त्वं यजुर्वेदः स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गाचरित्र जपे विनियोगः. ध्यानम्. ओम शोभे अक्षगदाणी शक्ति परशुघंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुजखंग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शन धरितसे हाती प्रसन्नानना सेवी महिषासुरपहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिरुवाच. देवदैत्यांमध्ये पूर्वी शताद्ध रणजाहले. महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर. महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होणी बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका. महिषासुर गांजुनी स्वय झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती हिण देणते. मानवा परी पृथ्वीची भोगती दुःखयातना. दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत. नाशया दैत्य ऐसा तो सांगा साधन ऐशक्य ते. देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते. क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी थाटल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेज वाय मुखातुनी. ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पावणे उद्भव. एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व दिशा. देवता पाहते नत्री तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रैलोकांशी शिवतेजे जिचे मुख. यमराजाचे या तेजे केस डोईस वाढले. महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटे. वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे. पदते ब्रह्मतेजाने सूर्य तेजात आगळ्या. करांगळ्या वसुतेजे कुबेराचे निनासिका. प्रजापतीचे या तेजे वाढले दात देवीचे. अग्नी तेजात त्रिनेत्र संध्यांचे भ्रुकुटी तिचे. कान वायुतून झाले मिळाले देव तेज ते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाले अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती. वरुण शंख देत आहे शक्तीचे दान अग्नी दे. दिला धनुष्य वायुने भाते दोन शनांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातून दिले. सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिदला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मात उदे कमंडलू. रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. क्षीरसिंधुहार वस्त्रे दे कुंडल चुडामणी. दे कडे अर्धचंद्र ते दे केयूर बाहुशी. नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी. मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये. निर्मल फारसा देई विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्लायशी जे. सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये. हिमाचल देश वारीशी सिंह बैसया वयास्तव. नानारत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारतो. अन्यान्य देवता देती अस्त्र शस्त्रादिभूषणे. ऐशी सन्मानिले देवी अन्यान्य देवतांनीही. उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शध्व उठला न भरले नभ त्यागुणे. गगनी नाद मावेना नभही स्नान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभाव महर्षीने नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोकाशुब्ध बाहुणी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावली त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुणी देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडाचे देवी धाई दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे. अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा चक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महा म्हणू. तीक्ष्ण रोम असिलोमा 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कळ तो लढे. गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे. सैन्य करयुद्धाशी हत्ती रथ यातून
तुनी तोमर बिंदीपाल शक्ती भरसा खंग मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करते खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करते क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालेली युद्ध तुंबळ उठली दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणीती फेकती पाशती काही मारिती खंग कोणीते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही तकली नाही मुख म्लान जसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती दृषी देवता वाहनसिंह देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्र गण तत्क्षणी सहस्र होणे दैत्या शस्त्रास्त्र मारती नणी फरसा बिंदी पालाने खंग पट्टीश घेऊनी सामना घेती दैत्यांच्या शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नेते वधुनी असुराजना नगार शंखण आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खंगाने असुरावधी देवीशी हर्ष वायते मृदंग ठोकती गण भयंकर घंटाना दे मूर्छित मारली किती शतावधी महादैत्य अवधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती करी द्विधासुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने फाटले छाती शव लोळे भूमीवरी बाणवशा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पीडक दैत्यांची गतप्रण कलेवरे मधुनी तुटले कोणी झंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिली जरी तो शस्त्र घेऊन धावे दैवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे एक बंद वाद्य ऐकुणी नाचते रणंगणी ते ताल सूर धरुणिया खंग शक्ती कृष्टी हाती असंख्य दंड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथहत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हालवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती देवीचे गणते लढती वधती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भारतटिकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये द्वितीयोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सेवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर व्यधला धन्य दुर्गा महाबली ओम कांती सूर्य ओम कांती ध्यानम ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभितिवरा मुद्रातीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रत्नमुकुटा देवी नमो पाहि माम ओम ऋषिर्वाच नाश पाहुण दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्धतो धावणी आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंधोणी त्या खळा घाया अंग प्रत्यंगे केला सणापती त्वरे ढाल तरवाल हाती तेव्हा घेऊणी धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी गावतो करी भुजा वामजी देवीचे प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकाली शिरमाराया फेकला नभमंडळी सूर्यासंप्रभाद्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूलस्तत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण फळे खळ आला चामर धावणे देवपीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबलायसी हुंकार करतात्वरे शक्तीचा नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामरा तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवणिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाणे मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळगत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी मारणे उद्दग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो गतेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदी पालाने मारी देवी तक्षणी त्रिणे त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य माहनु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्यान बाणाने नाश झाला
सेना संवारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर ते दे ताप देवीचे गणत्रासले हुंदाणा देत कोणाशी खुरांनी मार देत असे पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादी कुणी मेले निश्वास वायुनी कुणी धराशाही किती झाले देवीचे गण त्याक्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वती उचले त्वरी शिंगाने फेकोणी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंपा पावे क्षणोक्षणा पुछाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतेने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशीचा पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने धरणी बद्ध तयागुणी रेड्याचे रूप सोडवणी दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नरतो झाला खंग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खंगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरते जन सुरभी पिवणी अंबा अमृतोड मांद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत दैत्य गर्जे शिंग मारुणी पर्वत फेके आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा देवी वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरे मी पिते सुधा पडता तू प्राणहेन गर्जतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्षणे त्याच्या शिलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिने हा कारणी झाला दैत्यसेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यशगंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितां पराकृत भावतटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतिरे देवी महात्म्ये तृतीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र देवता वरदान दे ध्यानम ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जिरेशी शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधराधारी नेत्रत्रयाशी सिंह स्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्णतेजे करिजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिशिजे ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादी देव नमनालीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवीस स्तोत्रे करती सुर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभोणी जिची या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला होवती एस नमिता हितदा आम्हाला ठाव प्रभाव नजीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवानमद वेणीत स्तोत्र गाता ते चंडिका खेळ जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यावंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या भाग्य सुरदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलिनांतरी लाजळशी पाळे जगासन मितो तिची आपदाशी नावर नवे त्वदीय रूप चिंतयसे ते शौर्य ते असुरा नाश कठोर जैसे जी देवी दैत्य समरी सकळात शूर चारित्र अद्भुत कसे स्तवू मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक वश्वमूळ नेणे हरिहर तुला दोष धोळ आधार तुझ सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने तो मोक्ष साधन चिंत्य महाव्रताचे तद्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे अभ्यासती मुनी जया निगमाक पथाला विद्यापरा तुझ न अन्य तुझ्या रूपाला तू षड्वरुग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळतारी प्रपंच बाधा तू कैटभार हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिव करियती थोर मान निशुत सुहास अमला शशी पूर्ण बिंबा लावण्य कांती कनका
सुकुमारी अंबा पावनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहर नवलावह मात ऐशी चंद्राननी भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तोंडच सोडी प्राण बेल काल ही जया भगता मुखाला पावन तीर्णच विनाश करी खळाला संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशस्वीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एकनिष्ठित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकीस कर्म फळलाभ तुझे होती नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहारिणी एक तुझी सर्वकारिणी विद्रावली ती तुझीची पावत सौख्यजनिया शुभकामनेने तू मारिषी खळजनारणे शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त भाया दैत्याजना वदसी तू सदैरणाया त्वद दृष्टीपात जरी जाळेल विश्वसारे संहारिषी असुरा तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होणी उद्धरावा तो हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुणी खंग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येण सुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल निर्गव होती चूर स्वर्गे तुझ्या बलाने तू जिंकशी रूपुतळा करुणार्ध प्राणे लावण्य सुंदरी चिला कृपुता कापता आहे गे थोर कोण तुझ होणी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदाने दिव्य नारी संवारली हरिदळे त्रैलोक शांते दैत्या स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्वाम चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पाया भाळे शुलाने रक्ष हे देवी खंगाणे रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्व रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खंगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तू आसदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविली शापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे म्हणे जे इच्छा मागावा वरतो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासूर तो वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदिता तथास्तु वरदेवणी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकरी हित करती जी देवांच्या आधी जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवे गौरीपासून घे जन्मकथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्णतो आता सर्व हे लोक रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अर्चित विरचितां प्राकृतभावतटिकां श्री मार्कंडेय पुराण सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य चतुर्थोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते शुंभ पाठविदुताशी निराशदूत येतसे विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्रऋष्यां श्री महासरस्वती देवता अनुष्टुभछंदा भीमाशक्त्या ब्राह्मरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेद स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः ध्यानम् ओम घंटाशूलालानि शंखमुसला चक्रधनुसायका हस्ताद्धि धरुणे शरदशशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगताधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभनी शुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्य अग्निभागाशी त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याच्या पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर नित्य काढिते अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपतिकाला स्मरता मद निश्चित धावणे देवांसी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी मराला की संकटी सोडविन मी देवता चिंतोनी ऐशा हिमालया गिरीवरी भगवती विष्णुमाया स्तविती मन लावणी देवा ऊचुहा नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमी वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्सामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गांपरा स्तुसार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्णा ध्रुमेशी नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्रवानवा प्रणामा नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः
जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवित असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये बुद्धिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपा स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये छायारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्तिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये क्षमारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दातरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये शांतीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांतीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये लक्ष्मीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्तीस्तुपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृतिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दयारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तृष्टीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये मातारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांतीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्तची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य वरूपे जी सर्व व्यापुणी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्टलाभेस्तविती जिला सूर जी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबरेश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उदंड दैत्यग्रसित आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणे आम्हान राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवतास्तविद होत्या जाणवे स्नानक्षणी त्या स्थळी पार्वती देवी आली तारतक्षणी विचारते ती देवांशी देवी ब्रुकडी सुंदरा उद्भवली तिच्या देये शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेवले पराभूतीन शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिका भ झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मादा तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरील ख्याती पावली कालिका बहु शुंभणी शुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते पाहती अंबिकेची या लावणी देह यष्टीशी जाऊन सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमानची नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोभगे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिणी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊन तू स्वयं मणी हत्या आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्च श्रवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विद्यार्थ्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद पद्मही रावला किंकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचस्त्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांती तिला मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश जो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैतेशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच कानाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच ऐकोणे चंडमुंडाचे पाठवे देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया तुता आज्ञेने माझी या जावे बोलावे देवशी असे उपाय योजून ऐसा आणावे सत्वरी दिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवशी असा दूत वाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दुधमी प्रशित त्याला आलो जवळ तुझ्या अव्याहाता सर्वत्र आज्ञा मांडती देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने तिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागही मी सर्व भिंड भंड समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथणी देवता मज वंदोणी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वे आम्ही मानतो तुला रत्नभोग त्या आम्हापाशी तेव्हा ह्यावे रत्नवल्लिके ममानुज महाशुर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरी तुला पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीशी भावी पत्नी दुवा मज ऋषिर्वाच ऐकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी वाच सत्य तो बोलला तुता अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पाहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मनुष्यना
देवी उवाच सत्य तू बोलेला दूता अल्प मिथ्या नसे येथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पाहिलाच हा करोमी मिथ्या तो कसा ऐकावा मग निश्चय मज जिंकिल्या संग्रामी मम करवास नाशवी माझ्या समसे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा शुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे बरावे मज जा सांग विलंब काय सायथे दूत उवाच देवी गर्भांत तू होशी मज सांगू नकोसे शुंभणी शुंभा पुढते उभा राहिला कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राशुभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीच्या दया दैत्य सेवा कैशीर अबले रणेच्छिशी शुंभणी शुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढवणी तृणमत नेते ते तुला देवी उवाच शुंभणी शुंभ ते शूरपरी मी करू ते कैसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचुनी हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जेतया ओम श्री अचित विरचितायां प्राकृत भावतटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये पंचमोध्याय श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचनवध ध्यानम ओम नागाधीश्वरी बैसली फणीमणी दीप्तानळे शोभली देहिकांती अशी दिवाकर जशी नेत्रतळे रेखिले माला कुंभकपाल अंबुजकरा चंद्रार्धडोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकिनी आश्री पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच देवीचे ऐकुणे ऐसे दूत विद्रोहत करी दैत्यराजास विस्तार कळवी वृत्त झाले ऐकुणे दूत वचन सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरुणी केस दुष्टेचे बलात्कार करून या तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हुकुणे अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकिता शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुमणिशुमाचे पाशी म्हणे गर्जणी चालतो न माणशी या वचनात थरी ओढेन केसमी बलपूर्वक क्रोधाने ने बोलला असे देवी वाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून येणे त्यांना करीन नारी काय मी ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबेच्या दर्शनी भस्म झाला दैत्यसेना महाकृती धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा धोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आळ हलवुनिया गरजुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी चपड्यामध्ये घाण करुणी टाही महादैत्याचे सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुणी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त हलवणिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत्यांचा तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे नाजुळे तरी ऐका ते हे शस्त्रास्त्र खावई करा सुरी आपुली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागच्या जागे नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढवणी तयांना आणा दुष्ट स्त्री वदतावरी ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावतटिकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 7 चंडमुंडवध ध्यानम ओम ध्याविती रत्नपिटा मधुर शुकस्वरा ऐके जे श्यामलांगे पद्माशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य विना सुरंगे कंठी कल्लारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगे शंखपाचा मधुर मधु मदा कुंको भाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुभदैत्यांच्या चतुरंगिणी घेऊणी चंडमुंड महादैत्य शस्त्रांस्त्रा चालले सिंहाचेवरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचाली या सुवर्णक्षेत्रावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणना तलवार पाश घेऊणी काले प्रकटले सगळे विचित्र खटवांगदारा मुंडमाणा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरला भीषण निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी सांगड्डा गजसैनिक एका हाती धरून या त्यांचा मी प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानदी भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे लाथ गुद्दे गुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी गुणाचा ती धक्का दे वज्र छातीने सुरांची अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे
तोडून फोडून टाके दात चावित अंबिका. सैन्य दुष्ट दैत्यांचे कालेने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. खटवांग तलवारीने तागरे चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संकरी. भयान लोचना देवी बाणाने न दिसे कुणा. मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडून या होता ते लीन तत्क्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकट अद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊन देवी हुंकार देतसे. धरुणी केस चंडांचे बाणी मस्तक भुवरी. मुंड धावण्या येता देवी तलवार घेऊन. क्रोधाने मारुटी त्याला संग्रामी लोळीतसे. महाबली चंड मुंड संग्रामी मरतासे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूने. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जवणी थोरती. चंडिकेजवळी गेली विजोन्मत बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली तुला. शुंभ आणि शुंभाचे आता वधावे त्या स्वयरणी ऋषीवाच. पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणे कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारुणी आली तू मज पाशिके. चामुंडा म्हणसे लोके तुझी सत्कर्ती होईल. श्री अच्युत विरचितां प्राकृत भावतटिकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्याय. देवी महात्म्ये सप्तमोध्याय. हा श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. अध्याय 8. रक्तबीजवध. ध्यानम. ओम प्रभात सूर्यापरी. अध्याय 8. रक्तबीजवध. ध्यानम. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री. धरित पाशांकुश बाण हाती. प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी. अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषीरुवाच. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली. संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला मणी. ओम ऋषीरुवाच. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली. संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला मणी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा. आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीस. सेनापती जे शहांशी उदायुध चलारणी. 84 कंबू नावाचे सैन्य घेऊन चला. 50 कोटी ते वीर्य शतर धौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यास रणांगणे. कालक धौरद मौर्य कालके महासुर. युद्धाशी सज्ज होणे मम आज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊणी. सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणी जातसे. भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकारणी. टंकारनादे भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गर्ज घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुद नाद तो वैसा ऐकोणी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीची. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या. चंडिकेजवळ गेल्या दैत्य संवार इच्छिणी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या उद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलो. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी तिरणा. माहेश्वरी वृषभेसी त्रिशूल वरधारिणी. कंकण महानागाचे भाळी चंद्रार्ध भूषण. कार्तिकेयाची शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊन हाती अंबिका पातली रणा. वैष्णव करुणासेन शंखचक्र गदाधर. शारंग धनु हाताशी एका हातात खंगते. श्रीहरी यज्ञ वारा ही शक्ती जेतया. वराह स्वरूपे आली शुद्ध युद्धक्षेत्री उपस्थित. नारसिंह नृसिंहाचे नृसिंहापरी आली ते. ती केश झाडिता क्रोधे तारी ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतारी दिसे. पती इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवशक्ती चंडी पाहुणे रणशंकर. वधाविषग्रहे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे. देवी पासून ती वेळी देवी भीषण चंडिका. झाली प्रगट संग्रामी गर्जे शतशिवातशी. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा. म्हणे तू दूत होणी बोध शुंभणी शुंभते. त्या अति गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका. इच्छिते युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यांना जा पातळी जीवित पाहिजे तरी. त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हाला गे बक्षतील दर्शनी. शिवादूत तिचा झाला ऋषी सन्मान्य ती जगी. शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधाचे ऐकोणी खाते आणि जिथे असे. सकृत दैत्य त्या ठाई विद्रोह क्षणी धावले. मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती. दृष्टी शक्ती बाणा आदी देवी लागोणी मारिती. टंकारुण धनुष्यासी अस्त्राश्री प्रतिशस्त्र दे. शस्त्रास्त्र तोडी दैत्यांची देवी
देवी भीमा पराक्रमा शूल मारुणी ती काली खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्माणिक मंडलूचे जल फेके जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होते हिण पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुण वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीच्या वज्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वारही दंतदाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंह खड्नाखाग्नाने फाडी दैत्य महाबली करुणीसिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची नादे भयभीत सुरते शिवदूतीचे या हस्ते वध त्यांचा होतच क्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्यनासिक सैनिका बळाली असुर सेन भयाने प्राण घेऊन दैत्यांशी पळता पाय रक्तबीज महाखळ युद्धाला गीतये काळी तया संग्रामी धावला रक्त देहातुनी त्यांच्या सांडता एक थेंबई तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधवणी घाळ दैत्य झाला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्णार्थता वैर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणासमे घोर खेळ युद्धाशुरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वरजाचे घावे घाया रक्त सांडितो रक्तबीज संख्यात होते शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडणे घरी घाळ दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न तसे चक्रचा आगावर लागोणी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारुणी कौमारी वराही खंग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण धाविले शक्तिशूला दिघाताने सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसते रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुझा त्वरे बाजी या शस्त्रपाताने घाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महासुखे संवारत रक्त सारे विचारत्या रणात त्वा क्षीण होणी तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशा युक्तेने पुन्हा रक्त रूपांतराने ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित शोक्षले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीजधरी गदाचंडैवरी हानिनाश हिच्छित देवीचा थोडी दुःखी न झाली गदा सोसवणी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्तबीजाचे कालिका नष्ट ते करी रक्तापासूनचे दैत्य मारे देवी तक्षणे वज्रबाण खंग दृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा तेने विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडाला प्राण पृथ्वीशे रूपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवधे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमोध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 9 निशुंभवध ध्यानम ओम बंदुका कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदान कुशमाळा। अध्याय 9 निशुंभवध ध्यानम ओम बंदुक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदान कुश पाशभाळा चंद्रार्ध नेत्रतळे सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमिनीत आनंदकारी। ओम राजवाच विचित्र कथा ही अर्षी स्वामी सांगितली मज देवीची महिमा बारी रक्तबीज वादामुळे रक्तबीज रणी मेलात आणि शुंभ निशुंभते कर्तव्य करीतली कैसे ते वृत्त इच्छिते म्हणा। ऋषिर्वाच रक्तबीजा दैत्याचे निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने गती संतप्त झाले। निशुंभ मत्सरे धाव घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पावणी क्रोधांतरी दाटला मागे पुढे चौबाजूचा क्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्यास शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण माराव्या चंडिकेशी संग्रामी झाला उभय मगापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुणी घाव केला तया वीरांगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्षणी मस्तिके घावतो करी शूरप्र बाण देवीच्या निशुंभाचा करा दिला ढाल तलवारीशी तो मोडी तर्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडोनी खंडलीमध्ये विभाग होणी पडे सक्रोध तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुणी बुक्का शूलमध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन
येता देवी बाणास फेकुणी निशुंभासे मरणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीची बंधू मारला देवी निशुंभाचा क्रोध वाढुनी वधावयांबिके शिरणी तो धाव घेत असे अनुभव भुजा आठ सायुध बसला रथे झाकले नभशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रत्यांचा ओढुनी केला शद्व दुस्सह संगरी घंटाती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादायी पारुणिया ध्वनी गेला नभावरी तेव्हा गरुडसिंह गजतित्कार थांबले गर्जने मुगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून या हात भुवरी मारले तयाचा शद्व वाढवणी पहिले शुद्ध थोपदी शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देव मारुणी भूताटी शक्ती केली पराजित शुंभ देवासी अनादि गंजवी त्रैलोके ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावे भुरशुलाने मारिता शुंभ आले मूर्छा पडे भूमी डोळा नवकडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ निशुंभ होणे जागा मूर्छेतुणी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे दशसहस्र पावणे निशुंभ चक्र फेकित आच्छादन जणी केले चंडिकेवर द्याविरे दुर्गम हरिणे देवी क्रोधे सोडून ती शर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरुणिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुणी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला चंडिका पावणी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाचा तणुतुणी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने खंग फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोरजोराने दैत्य तो पडला धणे सिंह कठोर दांडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणीरे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक झाले वारा हे ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित इंद्री ती वज्र मारुणी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 10 ध्यानम जी तप्त हेमवद पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुतांकुश पाशशूल बाहु सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वर हृदय ध्यात धुतेंद्र दुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुषी दैत्यसेने सविमृत पावणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती गर्वांध होशिका दुर्गे मान्यता वर्थ हे तुझे सहाय्य तुझ सर्वांचे देणे विजय हो तुझा देवी उवाच दुष्टान्यनसे कोणी मीच मी एकटी जगी देवी उवाच दुष्टान्यनसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ऋषिर्वाच ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाहि शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मद्रूपी लीन होणी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा ऋषिर्वाच पाहते दानव देव संग्राम शुंभांबिका भयंकर खेळती युद्धवीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाणवर्षणे लढती परस्पर भीषण युद्ध ते वाटी विस्मयकारी याचना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाके देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाके बाणा शस्त्रास्त्र देवी झाकळी सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैते त्या ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण तक्षणी सूर्य व तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडतात वरे बुक्का मारावया लागे मुठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत त्या दैत्याच्या थोर आघात झाला शुंभ एक चपेटाने पडला धणी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगणी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहतात नेत्र
सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभाची पाडी भुवरी देविती. तो दुष्ट उठला देवे तेव्हा सावध होणी. मारावया चंडिकेशी पुन्हा कशी धावत. दैत्यराज शुंभाला पाहुणी आपल्याकडे. त्रिशूल फेकुणी देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा. उडाला प्राण दैत्याचा देवशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ स्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुष्टिळ. नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्यमोहक. अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नभी. वायुस पावन वाहे सूर्यकर प्रकाशते. प्रज्वल झाला अग्नि भीषण शद्वत थांबले. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारतटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्म्ये दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करी देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यानम. बालरविवत कांती शशी भाळी. सुस्तन त्रयी नेत्री. सुहास्य वदनावरती वरदा. कुशपाश अभय ते हाती. ओम ऋषिर्वाच. देवीवधी शुंभ महासुरेंद्रा. इंद्रादी वंडी करुणी समोरा. कात्यायनीशी सुरत स्तोत्र गाती. त्यांचे प्रसन्नान देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे. माते जगा सर्व सुखे करावे. विश्वेश्वरी सुरक्ष सदा जगाला. अधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतास एक. महेश्वरूपा स्थित तू अशोक. शौर्यासी मातव पार नाही. पाणी जगा तृप्ती हो तुझेनी होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्यात. मूलाग्र विश्वा परमा तू माया. मोहित्वाया जगतास केले. मोक्षा तू आलोक किती एक नेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगे अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी पराशद्वन तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी. स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याहुनी. सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित. स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशा हे शक्ती भूते सनातिनी. गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे. सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी. कौशांभ क्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूल चंदा ही धरे महावृषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुकुड व्रते महाशक्ती धरे नघे. कौमारी रूपसंस्थाने नारायणी नमोस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती वर महाचक्र दाढेवरी वसुंधरा. वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी. त्रैलोक्यत्राण सहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले. वृत्रप्राणहरे ऐंद्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण ऋतदैत्य महाबले. घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. दंष्ट्राकराल वदने शिरो माला विभूषणे. चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी. पावविने ईश्य नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्वाभयातुनी रक्षो काते नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्वसंहार करीजो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. तनाश विद्ये दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या सरे. स्वरे पापनाशो तिघंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित कंगाती दैत्यांचे रक्तमांसल्या. चंडिके शोभतेने हो प्रणाम तुझा आमुचा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा पूर्ण तुरुष्ट होता. आश्रित जे ते विपत्ती त्यांना. त्वदाश्रितांचे बळ पीडितांना. तेने विधी त्वा रणरंग केला. हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरुणी बहुधा आत्ममूर्ती. केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्यात शास्त्रात विवेक ग्रंथा. वेदादी वाक्यात तुझीच संस्था.
संथा ममत्व वर्तेत महांधकारी तू चाळविषयी भूमी वृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडाकु महाकजाग दावाणली सिंधूत सोबतीशी तू रक्षसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तुझ विश्व विश्वात्मिके दर्शी तुझ विश्व विश्वेशवंदा तुझ नम्र होती ते धैर्य विश्व सकळास देती व्हावे प्रसन्न परिपाले शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापासनाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाकशम विजन आपदाला पाव आम्हा विनम्राणा देवी विश्वारथी हारणी त्रैलके पूजनीय तू सर्वाशी वरदान दे देवी उवाच वर माग देवता नो इच्छा जे तुम जीवनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकांच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाशक त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदोपगरही तेव्हा यशोदार गर्भी जन्मुनी विंध्याचलात रावणी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त दामाचे दानव मज मारणे वददाता या दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये राईंब पुष्प त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गे मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे अयोनीच्या स्तविती मुनी ते मज पाणी शतनेत्राणे मुनी जनात मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षे म्हणून मला तत्काळी ते मध्ये हे शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरिणाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गादेवी महाख्याता तेने पाविन नामी भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसांस मी भक्तीने नम्र होणी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंगवणी त्या महादैत्य लागे होईन प्राणांतिमी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील जे जण पुणे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरून तेव्हा मी करेन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराण सावरणिके मन्वंतरी देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यानम कांती विजशी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खंगतरुणी लाल करीती भावे जिचे सेवण हाती चक्र गदा धनुष्वर असी पाशादिके तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिकी शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी मधुकैटभ संवार महिषासुर गाततो शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीची नवमीची मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती रहिना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिवेद उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य जास्तळी सौन्यदान तेथे माझे ते थोडीनच दाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवणे मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य ते हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशिती आपल्या साऱ्या धनान्य मिळे सुत संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझी कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राहिवंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांतिकर्मात सर्वत्र तसे दुहा स्वप्न दर्शने ग्रहाने ग्रासता कोण महात्म्य कोणीकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुहा स्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पळता फूट मित्राशी मित्रता जुळवेल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिसाच्या पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामीप्य देतचे पशुपुष्पार्घ्य धुपादी गंध दीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्यभोग समर्पोणी वर्षाराधन धाणत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्या वैरांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षिकृत त्यापरी असे तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्य प्रांती एकांती वणवा लागता वणा निर्जणी दाखू शत्रूंच्या हाती सापडता वणा सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वदा
धाडी अथवा बंधक घालीत. वादळ उठवणी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तव्या. मतप्रभावे सिंहादी डाकू वैर्यांचियामध्ये. स्मरता पळती दुर्विघ्ने मनमहिमा अशी. ऋषीर्वाच. बोलुनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे गुप्त झाली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभणी शुंभदेवीने मारले दैत्य भीषण. जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा सुनी नित्य रूपती. जगतारक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे. प्रार्थिता तुष्ट होणे रुद्धी विज्ञान दाणले. गोपाळती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूपधारणीची करी. समयी साथ होते जी आजन्मा सृष्टी रोपती. सनातनी ती देवी समयी सर्वांस रक्षित. समयी साथ होते जी अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित. अभ्युदयाची यावेळी लक्ष्मीरूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोणी गंध धूप फुलादिके. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितायां प्रकृत भावतटिकायां श्री मार्कंडेय पुराण सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैश्याशी. ध्यानम. ओम बालसूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाते पाशांकुश वराभय. ओम ऋषीर्वाच. ऐसे बोलिला राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करे. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्षभोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच. क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुणी. तया सुव्रता सभाग्य ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप. महामुनीम तया बोधे राज्य वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधने. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती रमातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुने. एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडते. आपले रक्त देवणी स्वप्राण बली वाहत. आराधिते नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणे. मागास वर्गच मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच. दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रुंभ मागत. इह जन्मी चतुर्णाशकत राज्य मिळवणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्ती करी ऐसे न मरत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी राहता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एकण राहिल भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानास पालक. सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती जो वरमज मागणे. ते मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिले दोघ अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करीती ऐकुणी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरथ श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरथ श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणू होईल. क्लीम ओम. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. देव्यापराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्रुजे होती हातून माझिया. मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणो मी न जाणो विसर्जन. नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहेन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके. दयेचे पात्र हो गे जशी इच्छा तसे करी. अज्ञानाची स्मृती भ्रांती न्यूनाधिकतय गुणे. ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे. माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप ऐकहा. मजला भो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र. टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.